यू कॅटलिस्ट नाही का हे लिंक हा 8वीचे 2, 9वीचे 2, 10वीचे 2 असे 2-2च विद्यार्थी हवे. तर त्यांना एका रूममध्ये बसून मोबाईल त्यांच्याकडे दिला. सर तो आवाज कमी करा. सर आवाज थोडा कमी करा. सर आवाज कमी करा. साधन हेमिस्फियर. सर आवाज कमी ठेवा ना. तर 2 हेमिस्फियर्स मध्ये आपण जेव्हा स्कायला डिवाइड करतो 8वीचे कोण आहे? कॉन्स्टेलेशन जे आहेत किंवा नक्षत्र जे आहेत 10वीचे 2 मुली 8 9वीचे कोण आहे? इट डिपेंड्स की आपण कुठल्या डायरेक्शननी बघतोय सर एकदम आवाज कमी ठेवा ना. आवाज 9वीचे 2, 10वीचे 2 ते संवाद साधणार आहे आणि 8वीचे 2 सर मुलं येईपर्यंत ना तुम्ही बसून घ्या, मग मी तुमच्याशी बोलते सर. ठीक आहे. येते. आणखी कोण आहे? मला पाठवलं का ते लिंक? हो पाठवलं. आणि 2 पाहिजे. 8वीचे कोण आहे? सर गुड आफ्टरनून. सर तुमचं काय नाव आहे आणि तुम्ही कोणता विषय शिकवता? मॅडम माझं नाव आहे रवींद्र कुमरे. मी विज्ञान विषय शिकवतो. 8वी ते 10वीला? 8वी ते 10वी. अच्छा. सर एका ठिकाणी बसून घ्या ना, मग मी काही आधी जनरल क्वेश्चन्स तुम्हाला विचारते आणि मग मुलांशी बोलते मुलं येईपर्यंत. हो एक मिनिट. सर तुम्हाला इथे ह्या शाळेमध्ये किती वर्ष झाले? 1 महिना झाला सर मॅडम. अच्छा 1 महिना झाला असेल. मग ऍक्च्युअली माझ्या क्वेश्चनचे आन्सर प्रिन्सिपल सरच देऊ शकतील. ठीक आहे, काय हरकत नाही. मला सांगा 8वी 9वी 10वी शाळा कितवी ते कितवी पर्यंत आहे? 5वी ते 10वी पर्यंत आहे. 5वी ते 10वी पर्यंत आहे. मराठी मीडियम आहे? हो मराठी मीडियम आहे. ओके. 8वी मध्ये किती विद्यार्थी आहेत टोटल? 8वी मध्ये 40 विद्यार्थी आहे. 9वी मध्ये? 9वी मध्ये 27. अच्छा. आणि 10वी मध्ये? 10वीच मला तेवढं लक्षात नाही मॅडम. तरी 10वी पण अंदाजे हो 30 पर्यंत आहे मॅडम. 30 मुलं. बरं ठीक आहे. सर बिझी झालेत का प्रिन्सिपल सर? प्रिन्सिपल सरांकडे देऊ? हा प्रिन्सिपल सर. ओके सर. हा बोला मॅडम. सर बसून घ्या ना, मी काही जनरल क्वेश्चन्स तुम्हाला विचारते, मग तुम्हाला फ्री करते आणि मग मुलांशी बोलते मी. हो ठीक आहे मॅडम. हा बोला. हा सर आपण आपले हे जे यू कॅटपुल्टचे व्हिडिओज आहेत, आता बॅकग्राऊंड मधून आवाज येतोय तो तीच व्हिडिओ चालू होती का? आवाज येतो. काय म्हटलं मॅडम?
आता जो बॅकग्राऊंड मधून मला आवाज येत होता व्हिडिओचा, ती आपले यू कॅटपुल्टचे व्हिडिओ चालू होते हो का? हो हो प्रोजेक्टवर बघत होते मुलं. अच्छा अच्छा. सर आपल्याकडे काय मग स्मार्ट टीव्ही आहे का? नाही, प्रोजेक्टर आहे. अच्छा, प्रोजेक्टर वर बघत होते ते. ओके ओके, ग्रेट. दाखवलेलं सर आपण असे किती व्हिडिओज दाखवू शकलो असेल तरी आतापर्यंत त्यांना? टीनेजर्स प्लेअर पोएम दाखवलीत, 8वीचे विज्ञान दाखवलेत, 9वीचे इंग्लिश विज्ञान, म्हणजे मल्टी सब्जेक्ट, मल्टी सब्जेक्ट दाखवू. पहिले वायफाय नव्हतं त्याच्यामुळे ते जमत नव्हतं, म्हणजे नेट काम नव्हतं करत ना. आता वायफाय आल्यानंतर कधी कधी मग नेटची तीव्रता कमी असते तर मग ते मागे पडतं, पण असतेच सुरू अल्टरनेट. ओके ओके, ग्रेट. ठीक आहे सर. काही आता जनरल क्वेश्चन्स मी विचारेल. सगळ्यात आधी तुम्हाला सर माहिती महत्वाची ही मला सांगायची आहे की माझा आवाज येतोय ना क्लिअर तुम्हाला? हो, आवाज येत आहे. हा सर, मुलांपैकीच की नाही मी 8वी 9वी 10वी अच्छा सर, मी आधी मुलांशी बोलून मुलांना फ्री करू का मग, जसं तुम्ही म्हणाल? ठीक आहे मॅडम. सर एक डिव्हाइस नाही सोडलं तरी चालेल, असं नाहीतर आवाज इको होईल. कोणतं तरी एक डिव्हाइस ज्याचा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकायला येतोय त्याच्यावरूनच मीटिंग मध्ये राहा. काय केलं? ज्याच्यातून आवाज येत नाही तो डिव्हाइस सोडला तर चालेल. बरं ठीक आहे, थांबा मी काम करते. ओके. हा बेटा, मला तुझं नाव सांग. तुषार हंसराज मिरी. तुषार. तुषार, तू कितवीत आहेस बेटा? 10वीत. 10वी मध्येस. तू मला ह्यापूर्वी बघितलेस? नाही मॅम. नाही पाहिले. अच्छा, मला सांग तरी 10वीचे तुम्ही मुलांनी, आधी तर वायफाय नव्हता तरी पण थोडेफार किती व्हिडिओ बघितले असतील बेटा? कसं मॅम? ऑनलाईन व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही किती पाहिले असतील? 5-7 वगैरे? हो सर, दाखवतच राहते. दाखवत राहतात व्हिडिओ, दाखवतात ते, पण तुम्हाला समजते त्याच्यात शिकवलेलं? कोणता एखाद्या विषयाचं टॉपिकचं नाव सांगशील बेटा ते तुला चांगलं समजलेलं? आठवतंय? नाही आठवत आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तुषार, तुला 10वी नंतर कशात करिअर बनवायचंय? आता वनरक्षक असं काहीतरी. वनरक्षक मध्ये जायचंय तुला? ओके, ठीक आहे बेटा. आणखी कोण आहे 10वीचं? त्यांच्याकडे द्या आता फोन. 10वीचा आणखी एखादा कोणता तरी स्टुडंट, किंवा 9वी 8वी तुझ्या आसपास कोणते स्टुडंट आले त्यांना दे. 8वीतला. हा बेटा, तुझं काय नाव आहे? प्रीतम प्रकाश सोनवानी. अच्छा बेटा, तू ऑनलाईन व्हिडिओ बघितलेले तुला समजतात का रे? हो मॅम. समजतंय? एखादं नाव सांगशील टॉपिकचं, धड्याचं? आठवण नाही मॅम. आठवत नाहीये? नाही मॅम. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुला काय करायचंय 10वी नंतर? MSc वगैरे. अच्छा, आणि करिअर कशात बनवायचंय तुला? वनरक्षक वगैरे. वनरक्षक मध्ये जायचंय तुला? बरं, ठीक आहे बेटा, ठीक आहे. आणखी कोण आलंय तिकडे? आणखी कोणते स्टुडंट्स आहेत? त्यांना दे. 10वीचे आणि 9वीचे कोणी आहेत त्यांना दे. 9वीची बोला. गुड आफ्टरनून बेटा, नाव सांग. गुड आफ्टरनून. तुझं काय नाव आहे बेटा? नागिन अनिल मिरी. अच्छा, आणि तू कितवी मध्येस? 9वी. 9वी मध्येस. तुम्हाला ह्यापूर्वी कधी पाहिलेस? नाही पाहिलं. ओके, काही हरकत नाही. अच्छा, तू कोणत्या सब्जेक्टचे व्हिडिओ बघितलेत बेटा? विज्ञान. विज्ञान मध्ये एखादा धडा आठवतो जो ऑनलाईन व्हिडिओ मध्ये तू बघितलेल्या धड्याचं नाव? आठवत आहे? ठीक आहे, काय हरकत आहे. इट्स ओके बेटा, इट्स ओके. तुला काय करायचंय 10वी नंतर करिअर? कशात करायचंय? नर्सिंग मध्ये जायचंय तुला? ओके, ग्रेट,
ठीक आहे बेटा, तू बसू शकते. सर तुम्ही ना आता एका जागी बसून घ्या. मी तुमच्याशी बोलते आणि मीटिंग संपू. अच्छा, आणखी एक स्टुडंट आहे. बेटा नाव काय तुझं? तुझं नाव काय आहे? धनश्री. धनश्री, तू मला ह्यापूर्वी कधी पाहिले? तू कितवीत आहेस? 10वीत. 10वी मध्येस. तू पाहिले मला कधी ऑनलाईन व्हिडिओ मध्ये वगैरे? नाही पाहिलं. ओके, काही हरकत नाही. धनश्री, तुला 10वी नंतर काय करायचंय बेटा? नाही ठरवलं? नाही ठरवलं. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, ओके, तुझ्याकडे आहे आणखी थोडा वेळ, तू ठरवू शकतेस 10वीची एक्झाम होईपर्यंत. ठीक आहे, ओके सर, चालेल. आता आपण बोलूया मुलांना त्यांचं जे क्लास चालू आहे, जेव्हा जे काय करतात ते करूया. हा, बोला मॅडम. हा, तुम्ही सर एका ठिकाणी बसून घ्या ना. मुलं बसली हॉलमध्ये. हा, चेअर आणावी. चेअर लांब. Sit in the row. हा, बोला मॅडम. हा सर, तुमच्या तिकडे लाईट सारखी जाते का? लाईटीचा काही इश्यू आहे का? आता असते आता ग्रामीण भागामध्ये, पण आमच्याकडे जनरेटर वगैरे असतो. सॉरी, इन्व्हर्टर आहे. अच्छा, इन्व्हर्टर आहे. ओके, ग्रेट. आणि वायफाय पण आहे आता, राईट? आणि सर प्रोजेक्टर हा एक, हो मी आवाज ऐकला, प्रोजेक्टरचा आवाज पण एकदम स्पष्ट, चांगला लाऊड आहे. प्रोजेक्टर हा एकच आहे की मग अजून पण एखाद्या रूम मध्ये अरेंज होऊ शकतो? संगणक कक्षामध्ये आहे. संगणक कक्षामध्ये म्हणजे इथे एक प्रोजेक्टर आहे आणि अजून एक संगणक कक्षामध्ये एक आहे, असं? 2 प्रोजेक्टर आहे. ओके, ठीक आहे. सर बघा, मी काही गोष्टी सांगते तर प्लीज ते मेक शुअर करा की त्याची अंमलबजावणी होईल. कारण हे आहे की मुलांनी थोड्याफार अधूनमधून ज्या व्हिडिओज बघितलेत ना, काय झालं असेल, लाईनीमध्ये सिक्वेन्स मध्ये व्हिडिओ नसल्या बघितल्यामुळे त्यांना समजलेलं नाहीये. त्याच्यामुळे ते काय मला उत्तर जास्त देऊ नाही शकले. तर इट्स ओके. आता आपली दुसरी 6माही चालू झालेली आहे. तर मुलांपैकीच हे काम मी तुमच्यावर किंवा शिक्षकांवर नाही टाकत आहे, फक्त ते त्यांना मॉनिटर करतील. मुलांपैकीच तुम्ही मॉनिटर बनवा. स्मार्ट जे स्टुडंट असतील, ज्यांना टेक्नॉलॉजी हाताळता येते, ते स्वतःच ना लाईनीमध्ये व्हिडिओ प्ले करतील. भले दिवसातून एकच व्हिडिओ ते बघतात, हरकत नाही, पण लाईनीमध्ये. जसं की बघा, आज 13 तारीख आहे, तर आज समजा गुरुत्वाकर्षणचा भाग 1 बघितला, उद्या 14 तारीख आहे, भाग 2 बघितला, 15 तारखेला भाग 3 बघितला. असं जर लाईनीमध्ये एक व्हिडिओ जरी त्यांनी बघितला तरी ते त्यांना समजेल. अधूनमधून व्हिडिओ बघितल्यामुळे ते त्यांना समजलेलं नाहीये. तर ह्याच्यासाठी लाईनीमध्ये व्हिडिओ प्ले करण्यासाठी आणि त्याचं रेकॉर्ड मेंटेन करायला सांगा त्यांना. एखादं जुनं रजिस्टर किंवा वही द्या त्यांना, त्याच्यामध्ये ते तारीख टाकतील आणि लिहितील की आज आम्ही ह्या तारखेला हा भाग बघितला, ह्या विषयाचा. तर प्रॉपरली असं रेकॉर्ड मेंटेन केला की तुम्हाला पण त्याला ट्रॅक करणं इझी पडेल की कोणकोणत्या विषयाचे कोणते व्हिडिओ दाखवलेत आणि कोणते दाखवायचे राहिलेत, है ना? तर हे खूप महत्वाचं आहे सर. 2 रिझन आहे त्याच्यासाठी. एक तर सिक्वेन्स मध्ये बघितलं तरच मुलांना समजेल, आणि दुसरी गोष्ट सर, हा उपक्रम आपण जर व्यवस्थित राबवला आणि तुमच्या शाळेतले काही निवडक विद्यार्थी खूप चांगल्या मार्कांनी पास झाले, तर त्यांना सर आपण पुढे जाऊन स्कॉलरशिप देणार आहे. शिवाय त्यांचं टेक्निकल सपोर्ट, तांत्रिक एज्युकेशन चांगलं व्हावं म्हणून त्यांना आपण फ्रीमध्ये लॅपटॉप पण देणार आहे. तर त्याच्यासाठी मग हा उपक्रम चांगला होणं गरजेचं आहे. आणि फक्त मुलांसाठीच नाही, ज्या शाळा आम्हाला सपोर्ट करतात व्यवस्थित हा उपक्रम राबवायला, त्याचा पुरेपूर फायदा घेतात, त्या शाळांना पण मोटिवेशन म्हणून, सन्मान म्हणून आपण काहीतरी देण्याचं प्लॅन करतोय सर. आणि हे फक्त एवढंच नाहीये सर, तुमच्याकडे जे 10वीला चांगले पास आउट होतील ना विद्यार्थी,
त्यांना 11वी 12वी इव्हन ग्रॅज्युएशन लेवल वरती एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये फ्री ऑफ चार्ज एज्युकेशन मिळावं, युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं त्यांना एज्युकेशन मिळावं, ते पण फुल्ली स्कॉलरशिपवर, एकही पैसा खर्च न करता. त्यासाठी पण आपण वेगवेगळ्या संस्थांबरोबर कोलॅबोरेशन आपलं करतोय. त्याच्यामुळे सर आपला हा लॉंग टर्म प्लॅन आहे, तोपर्यंतचा प्लॅन आहे जोपर्यंत विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात व्यवस्थितपणे. तर ऍटलिस्ट मग एवढं लांब आपल्याला जायचंय तर सुरुवात चांगली होणं खूप गरजेचं आहे. तर प्लीज तुम्ही हे एक गोष्ट करून घ्या. तर ही पहिली गोष्ट होती सर. सर दुसरं मला हे विचारायचं होतं, बघा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये गुगल फॉर्म भरण्यासाठी मी बऱ्याच दिवसांपासून टाकतेय, तर तुमच्या शाळेचा झालाय का गुगल फॉर्म भरून? 8वी 9वी 10वीची माहिती भरायची होती मुलांची. शिक्षण भरलेले आहेत, भरलेले आहेत बिफोर दिवाळी व्हॅकेशन बिगिनिंग. अच्छा, ओके सर. सगळे जेवढे पण तुमच्याकडे विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे तेवढे सगळ्यांचे भरून झालेले आहेत. मे बी एखादा विद्यार्थी असू शकेल मागे गावी गेला असेल तर, बाकी अवरेज झालेले आहेत. एव्हरेजचे झालेले आहेत. बरं, ठीक आहे सर. एकदा फक्त त्यांना क्लास टीचर्सला क्रॉस व्हेरीफाय करून कोणाचे जर राहिले असतील तर ते पण प्लीज भरायला सांगा, कारण ऍक्च्युली ना तो डेटा आम्हाला पुढे फॉरवर्ड करायचा आहे. काही पेपर वर्क साठी तो खूप गरजेचा आहे आमच्यासाठी तो डेटा. नंतर सर मला तिसरी गोष्ट ही सांगायची तुम्हाला की महिन्यातून फक्त एकदा आपण आता जनरल टॉपिक्स वरती पण ना सेशन घेणार आहोत, जसं की सायबर सिक्युरिटी काय असते, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, गुड टच बॅड टच काय आहे, परत करिअर काउन्सिलिंग. हा, तर असे जनरल टॉपिक्स वरती महिन्यातून एकदा आपलं लाईव्ह सेशन असेल, तर त्याची माहिती ग्रुपमध्ये येईलच. तर तुम्ही प्लीज मेक शुअर करा की त्या दिवशी त्या वेळेला मुलं लाईव्ह जॉईन करतील. आणि काही रिझनमुळे सपोज लाईव्ह जॉईन नाहीच झाले तर ते रेकॉर्डिंग तरी पक्का त्यांना दाखवा. पण लाईव्ह जॉईन झालेलं जास्त चांगलं राहील. त्यांना लाईव्ह काही प्रश्न असतील तर ते विचारता पण येतील. आणि लाईव्ह क्लासला मुलं बघा जास्त अलर्ट असतात की हा समोर खरं खरं ते व्यक्ती प्रेझेंट आहे आणि ते चालू आहे लाईव्ह मोमेंटला. सर मला आणखी तिसरी गोष्ट ही सांगायची होती, म्हणजे आता जस्ट जनरल काही क्वेश्चन्सच विचारायचे आहेत. तुमच्याकडे 10वीला गेल्या वर्षीचा रिझल्ट कसा होता, म्हणजे आता 2025 ला जो रिझल्ट लागला? 87%. 87%. आणि टॉपर जो होता? टॉपर एक मुलगी होती, आय थिंक 73%. अच्छा, तिचे 73% होते. 74 बिटवीन त्या दोघांच्या बिटवीन. ओके ओके. सर तुम्ही स्वतः थोडेफार व्हिडिओज बघितलेत आमचे? हो बघितलं, 3 ऑगस्ट वगैरे. अच्छा सर, तुम्ही स्वतः कोणता सब्जेक्ट घेता? इंग्लिश घेता? 9वी 10वीला. ओके, ग्रेट. आणि 8वीच्या इंग्लिशने काय मग सायन्स टीचरकडे जातो. सायन्स टीचर अपॉइंटमेंट आता तर झालाय, आय थिंक 6 ऑक्टोबर. अच्छा अच्छा. कंपनीद्वारे MVC ग्रुप, MVG. अच्छा अच्छा. मी पण अल्टरनेट. ओके ओके. मला सांगा, तुम्हाला वाटते हे जे व्हिडिओज आम्ही बनवतोय मुलांसाठी त्यांना खरंच हेल्पफुल आहेत ऍज अ टीचर म्हणून? हो आहेत वगैरे, पण इट इज बेटर टू जॉइन अ लिव्ह टीचर ॲज कम्पेअर टू इनडायरेक्टली टीचर थ्रू द स्क्रीन, इन द फॉर्म ऑफ स्क्रीन. बरोबर आहे. For example, I have in one hand a rose flower and in a left hand a rose flower which is a makes up of pink paper. There is no smell, just color. This is a natural difference between two things, and naturally live things which directly attract to the student in the form of live teacher, not screen teacher. This is it's a natural phenomenon, madam. हा नाही सर, बरोबर आहे. पण बघा, आपण हा उपक्रम ह्याच्यासाठीच राबवतो. हा हा बरोबर आहे. आपण ऍक्च्युली सर हा उपक्रम मुळात चालूच का केला? मला सांगा, तुमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वी मध्ये कोणत्या सब्जेक्टचा टीचर शॉर्ट आहे? आमच्याकडे मराठीचं नाही टीचर,
अच्छा, मराठी टीचरचं शॉर्टेज आहे. विज्ञानचे आता तर रुजू झालेत म्हणजे 7-8 तारखेला ऑक्टोबर महिन्यात. आणि सर मग आतापर्यंत जर विज्ञानचे टीचर नव्हते मग तोपर्यंत तसं काय मॅनेज कसं केलं मग? दुसरे शिक्षक पिरियड घ्यायचे जसं गणित वाले मी काही अच्छा. मराठीचे पिरियड घेतले अल्टरनेट असं म्हणजे रेग्युलर नाही. याचे म्हटलं तर शाळेचे बघावं लागते ऍडमिनिस्ट्रेशन प्लस हो. मॅनेजमेंट बोथ थिंग्स बोथ रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन माय सर मी शोल्डर्स. तेच सांगत होते तुम्हाला, ऍक्च्युली हा उपक्रम आपण याच्यासाठीच राबवतोय. बघा तुमच्याकडे पण आतापर्यंत 2 टीचरचा शॉर्टेज होता. काही शाळांमध्ये माहितीये 2 टीचरच आहेत आणि बाकी सगळे टीचर ऍबसेंट आहेत. मग आता त्यांच्या समोर डिरेक्टली खरं फिजिकल लाईव्ह टीचर आता आम्ही इकडून पोहोचणं तर पॉसिबल नाही. ऍटलिस्ट त्यांना व्हिडिओ मधून का होईना थोडंफार तरी जाईल डोक्यामध्ये, काहीतरी थोडंफार हो, तरी समजेल. बेनिफिट तर असतोच, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, अनक्वेश्चनेबल. तर म्हणून आपण हा उपक्रम चालू केला. कारण ओव्हरऑल तुम्ही इंटरनेटवरून पण डेटा काढला तर आपल्या भारतामध्ये टीचर्सचा खूप शॉर्टेज आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, ओव्हरऑल भारतामध्येच प्रॉब्लेम आहे. इट्स आर्टिफिशियल शॉर्टेज. इट्स अ तर जे गव्हर्नमेंट काय पॉलिसी. वी कांट डिस्कस ऑन दॅट इश्यू. तेच आहे, तो आता वेगळा भाग आहे. बट आपल्या लेवलला आपण जे सोल्युशन काढू शकतोय ते आपण काढतोय. सर मला सांगा, तुमच्याकडे सगळी जी आहे ती आदिवासी मुलं आहेत? येस, 90% अँड 90%. 20% स्टुडंट्स आपण नेटिव्ह प्लेस, आय मीन घाटी विलेज. घाटी विलेजचे तिकडे राहणारे आहेत. ओके, रहिवाशी आहेत. ओके सर, 10वी नंतर ही मुलं कुठे जातात उच्च शिक्षणासाठी आणि कोणते प्रोफेशन्स ते निवडतात ऍज अ करिअर म्हणून? जनरली स्टुडंट्स prefer to join 11th standard art stream. Some students move towards science stream. I think probably commerce faculty, very fewest student maybe join 11th standard. Science faculty. ठीक आहे सर, असे किती पर्सेंट विद्यार्थी असतील जे काही ना काही घेतलं त्यांनी पण प्रॉपरली सक्सेसफुल नाही झालं म्हणून ते शेतीकडे वळले, त्यांनी दुसरं काहीच नाही केलं, शेतीच करायला सुरुवात केली, असे किती पर्सेंट असतील? Generally, madam, these areas belong to rural areas and their earning source is crops, agriculture. And their parents are generally semi-illiterate. This areas well familiar with the advanced facilities. Generally, students complete their education 12 till 12th standard. 12. After 10, they join 11th and 12th. And despite of the cultural of their communities, some involved in marriage and live their life according to their requirements or their parents' requirement or parents' request or wish, what it may be. Some students move towards higher education. But generally, according to my conclusion, the student who belong to the service holder family, they generally move to higher education. Despite of domestic civilization, we can say, or a domestic impact, mother service person and father service person are single economic source through job, they move towards. And remaining, if the student have inborn skill, they move towards higher education. But सर, मी विचारते की किती पर्सेंट असे असतील की जे शेतीकडे वळतात? I think after 10, we have no consult to the students. Some students take admission in ashram schools. In Kurkheda Taluka, there is ashram school after 12th standard, Ramgarh, Engelkheda, in Armuri Taluka, Kuranimal, and there are many private 12th standards colleges. Instead of residential. Some students take admission in hostels, government hostels of scheduled tribe communities, girls, boys, they learn. But rapidly the quantity of the students take admission in higher education increasing. Instead of media,
television, newspapers, and communication with the qualified persons in a हा. student age. Sir, what about girls' education? Are parents educating girls? मुलींना शिकवतात पेरेंट्स? ऐकून आला. अरे शांत राहा मुलांनो. काय म्हटलं मॅडम? सर, मुलींचं शिक्षण कसं आहे? मुलींना शिकवतात पेरेंट्स? मुली इथं निवासी म्हणून राहतात आमच्याकडे प्रत्येक आश्रमशाळेत. इथं मोरल एज्युकेशन, क्लासरूम एज्युकेशन आणि जे वी सेलिब्रेट बर्थ अॅनिव्हर्सरी, डेथ अॅनिव्हर्सरी, आम्ही गाईड करतो त्यांना. म्हणजे नाही, माझा प्रश्न हा आहे मेंटॅलिटी. नाही, पेरेंट्स मुलींना शिकवतात का? शाळेमध्ये दाखला करून देतात का? काही ठिकाणी मुलींना शिक्षण दिलं जात नाही मुलांच्या तुलनेत, ते विचारते मी. भेदभाव म्हणायचा आहे. मुली शिकतात ना, इथे येऊन शिकतात. ओके, ठीक आहे. सर, हे सगळे पेरेंट्स शेती करणारे आहेत? पालक सगळे? हा, 90% शेती करणारे आहेत. अच्छा. सर, मला आणखी आता हे विचारायचं होतं की शाळा चालवताना इन जनरल तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात? Some parents, when they come to school, they enforce us, give the leave to my daughter or son, and they come with alcoholic consumption. Oh. Though I am a HM, they abusing me sometimes, insult me, humiliate me, but I digest. I am compelled to digest it. Yes, it is. They make the mentality, I want to take leave my child, my daughter or son. We compelled to give that, otherwise they make a commotion in the school premise, and other people out of the school premise, they watching it, laughing at it. That is humiliating experience I have got in many schools. Sir, in spite of this problem, notice, madam, listen me. We make notice on the gate. Not person allowed who take alcoholic consumption or tobacco chewing. But still they are coming. Madam, government policy is wrong. On each ashram school there is a security guard is necessary. It is obligatory matter. You should, madam, I request you should focus this issue. Security guard is very necessary. He show his Aadhaar card, note down his what is the purpose to visit the school. Which student do you want to meet? Their anger is diminished there, but there is no facility of security guard. The parent directly come to the school, and it is very difficult to handle the parents. ह्या प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त आणखी काही इश्यूज आहेत? म्हणजे कशा बाबतीत? तेच पॅरेंटच्या येण्याविषयी. पेरेंट्सच्या व्यतिरिक्त आणखी काही इश्यूज आहेत? आणि पेरेंट्स वारंवार सुट्ट्यासाठी आग्रह धरतात. हो, हे ऍक्च्युली हा फीडबॅक ना मला सर जवळजवळ 99% स्कूल्स मधून मिळालेला आहे, आश्रम शाळांमधून. सगळीकडे हाच इश्यू आहे. पेरेंट्स एज्युकेटेड नाहीयेत, त्याच्यामुळे ते त्यांच्या मनाने कधी पण मुलांना घेऊन जातात, लवकर आणून देत नाहीत. आय अंडरस्टँड. ह्याच्या व्यतिरिक्त लाईटचा वगैरे सध्या काही एवढा इश्यू नाहीये, राईट? आणि स्टुडंट्सचा बिहेवियर कसं आहे शाळेमध्ये इन जनरल? We change their attitude. Some students are show their rudeness despite of impact of their surroundings, but we try to change it. And the result is positive. Result is positive. Okay, that's great. Not fully positive, it move towards positive. ठीक है. There are two notice for students and for parents, but they didn't follow it. Saturday, many parents visit, and this area is belong to the rural cultural. There is Mandai. You heard the Mandai drama. And the drama is occur one day in whole year. So they enforce us, are abusing them under we can say West
मतलब कमर के नीचे की गाली मतलब पॉसिबल रहती है. सर देते का नाही रे असं इन दिस वे. जास्त हुशार दाखव म्हणजे इन दिस वे इट इज व्हेरी एब्युशिंग. सर मला सांगा, तुमच्या तिकडे जे मुलांसाठी आणि मुलींसाठी जे वसतिगृह आहे ती पक्क कन्स्ट्रक्शन वाली बिल्डिंग आहे? अरे मुलांना बोलू नका रे. काय म्हटले मॅडम? पक्की इमारत आहे जे वसतिगृह आहे ते? हा. ओके. आणि तिथे पिण्याचं स्वच्छ पाणी, क्लीन वॉशरूम्स वगैरे ह्या सगळ्या सुविधा आहेत? वेल आहे. पण सफाईकरची पोस्ट पण भरायला पाहिजे शासनाने. आम्ही भरलो होतं म्हणजे थ्रू कॉन्ट्रॅक्च्युअल, बट ते सस्पेंडेड डिस्पाइट ऑफ द प्रॉब्लेम वी कॅन से फास्ट ॲट नाशिक. अच्छा अच्छा. सर मग ते पाणी तुम्ही फिल्टर करता का विहिरीचं? आवाज येतो. विहिरीचं पाणी मग फिल्टर करून देतात मुलांना? क्लोरिनेशन, ब्लिचिंग. अच्छा. ओके ओके. ठीक आहे सर. आवाज ठीक आहे. बाहेर जातो. आरो वगैरे नाहीये मग तुमच्याकडे? आहेत आरो. आरो आहेत. ओके. ठीक आहे सर. झाले माझे क्वेश्चन्स. हे जनरल क्वेश्चन्स मॅडम होते. एक मुद्दा मोठा इश्यू नोट करा की सिक्युरिटी गार्ड आवश्यक आहे. आपण बघतोय आदिवासी मुलांचे जे हॉस्टेल आहे तिथे सिक्युरिटी गार्ड आहे. तिथं 75 विद्यार्थी असतात, आमच्याकडे त्याच्यात तिप्पट असतात. मग इथे सिक्युरिटी गार्ड का नाही? त्याच्यानं सर, सफाईकरची तिथे actually पोस्ट आहे. आमचं एक एनजीओ आहे जे आम्ही कोलॅब करतोय. मी तुमच्या मॅमकडे पलीकडचं. सांगेल, पण आमच्याकडून ते किती त्यांच्याकडे जाईल आणि ते करतील आय डोंट नो. पण मी सांगेल नक्की, फॉरवर्ड करेल तुमचा जो हा इश्यू अरे सगळ्या शाळेचा माझ्या इट इज नॉट माय इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम, इट्स बिलॉंग टू ऑल मला. येस ऑफकोर्स मी मॅमला नक्की कन्वे करेल ही गोष्ट. कारण ते पालक डायरेक्टली गाडी घेऊन येतात. हा तुम्ही नाही देतेच का समजलं. नाही? मला केलं, एक्सप्लेन तुम्ही देतेच का केलं. नाही असं म्हणजे काही बोलतात ते. कधीही येऊन आतमध्ये कोणी पण घुसते. इट्स लाईक दॅट. आय अंडरस्टँड. सिक्युरिटी गार्ड आवश्यक असतं ना. हो मी मॅमला आणि सांगेल. अल्कोहोल घेतल्यानंतर मग त्यांचं हार्ट टेम्परेचर असतं, मग ते काय मला असते ना जसं शहाणपणा करतो अशी भाषा. मग आता मी याची मला असं म्हटलं, मला कसं वाटेल? एक्स्ट्रीमली बरोबर. नाही ते कोणालाच बोलायला पाहिजे ऑफकोर्स. सर आपण आता काय करूया, मी जसं सांगितलं ना तसं 1-1.5 महिना मुलांना लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवा. त्यांना ते रेकॉर्ड मेंटेन करायला सांगा. त्याच्यानंतर मग मी परत एकदा फक्त मुलांशी भेटेल. मग मुलांची मीटिंग घेईल आणि मी बघेल की त्यांच्यामध्ये मग किती इम्प्रूव्हमेंट झाली. पण मॅडम बेसिक फॅसिलिटीज मिळणं जरुरी आहे ना. म्हणजे सिक्युरिटी गार्ड आवश्यक आहे, सफाई गार्ड आवश्यक असतात. बेसिक रिक्वायरमेंट असतात ना. म्हणजे काय असेल, सिक्युरिटी गार्ड असेल, एक डिसिप्लिन मेंटेन होते मॅडम. नाही तुमच्या एरियामधले तुमचा जो ग्रुप आहे ना गडचिरोलीचा, तुम्ही सगळेजण मिळून शाळा मिळून मग ऍप्लिकेशन टाकल्यावर काय होणार नाही का? केलंय मॅडम. काय मीटिंग असते पीओ सोबत, नाही होत ते. अच्छा. बरं ठीक आहे. आम्हाला सोडत नाही, आम्हाला रिस्पॉन्सिबल ठरतात. आम्ही छोटे कर्मचारी मुख्याध्यापक आम्ही इथं घाटीला. मग आम्ही छोटे कर्मचारी आमच्या रस्ते मग ते कारवाईचा बडग्या असतो. आणि आपण कॉन्व्हेंट बघतो मॅडम, सिक्युरिटी गार्ड असतो, पालक पिरियड सुरू वर्गात येतात डायरेक्ट. आणि माझे मुलं शिकवते कॉन्व्हेंटला, पण तिथे डिसिप्लिन असते.